आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापुरात आता महापालिकेत महायुती महाविकास आघाडी दोघांचे उमेदवार ठरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे, काही ठिकाणी धक्कादायक उमेदवार देण्याची चिन्ह सुद्धा आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर तिकिटाचं कधी का होईना आपण आपला प्रचार बरं असं समजून अनेकांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. अनेकांचा प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. काहींची प्रचाराची पहिली फेरी सुद्धा पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण बघणार आहोत प्रभाग क्रमांक 17 मधील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार प्रवीण केसरकर यांचा परिचय. प्रवीण केसरकर अतिशय कामाचा माणूस, कर्तव्यदक्ष कार्यकर्ता, तळमळीचा कार्यकर्ता, सामाजिक प्रश्नांची जाण असणारा कार्यकर्ता, ज्याचा स्वभाव चांगला त्याच्या मागे यश निश्चित असतं आणि हाच स्वभावाचा फायदा प्रवीण केसरकर यांना होतोय. कारण आपला असू दे, विरोधक असू दे, सगळ्यांना समान वागणूक देणारा, प्रत्येकाच्या कुटुंबातलाच वाटावा असा हा कार्यकर्ता प्रवीण केसरकर. त्यामुळं त्यांची उमेदवारी कधी काय जाहीर होईना, आपण आपला प्रचार करायचा म्हणून नागरिकांनीच त्यांचा प्रचार सुरू केलेला आहे. त्यांचे पॅम्पलेट पत्रक नागरिकांनी आता घरोघरी वाटायला सुरुवात केली आहे. याला म्हणायचं लोकप्रियता. अनेक वर्षे काम करत असताना, जवळजवळ 25 ते 30 वर्षे सामाजिक काम करणारा कार्यकर्ता म्हणजे प्रवीण केसरकर. मंडळ असू दे, इतर कोणीही असू दे, त्यांना नेहमीच मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. भागातील रस्ते मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेले आहेत. टेमलाईवाडी विद्यालयाला 4 खोल्या विविध फंडातून त्यांनी बांधून दिलेल्या आहेत. त्यामुळं 35 वर्षे रखडलेला जो सगळ्यात मोठा प्रश्न होता रस्त्यांचा, तो त्यांनी 42 लाख रुपये निधी आणून चांगला केलेला आहे. भागात स्वच्छता असू दे, पाणीपुरवठा असू दे किंवा भागातल्या प्राथमिक सुविधा, यासाठी कायम केसरकर हे यांचा पुढाकार असतो. जे अनेकदा स्वखर्चातनं कामं करण्यात केसरकर हे कधी मागं पुढं बघत नाहीत. त्यामुळं ही लोकप्रियता त्यांची वाढली ती यामुळेच. कोरोना काळात तर त्यांनी प्रचंड कामं केलं, अनेकांना मदत केली, धान्य वाटप केलं. महापूर काळातही अनेकांना पाण्याची व्यवस्था केली, इतर अनेक प्रकारची मदत केली. जे प्रभागातील प्रत्येक व्यक्ती ही आपल्याच कुटुंबातील आहे असं समजून काम करणारा कार्यकर्ता म्हणून प्रवीण केसरकर यांची ओळख आहे. आणि हे सगळं करत असताना प्रसिद्धीपासून नेहमी 4 हात लांब करत, म्हणजे दिलेलं या हाताचं या हाताला कळणे, या पद्धतीची मदत प्रवीण केसरकर यांची नेहमी सुरू असते. नगरसेवक असो वा नसो, मदत करायची, प्रत्येकाला मदत करायची, विरोधक असला तरी त्याला मदत करायची, ही भावना प्रवीण केसरकर यांनी कायम जपली. त्यामुळेच त्यांची प्रभागात लोकप्रियता निश्चितपणे वाढलेली आहे. प्रभागातली अनेक ठिकाणी विद्युत दिवे त्यांनी लावलेत. काही ठिकाणी स्वखर्चातून त्यांनी वॉकिंग ट्रॅकही बांधलेला आहे. त्यामुळं स्वच्छ प्रभाग, चांगला प्रभाग, विकसित प्रभाग हे स्वप्न घेऊन प्रवीण केसरकर यांनी काम केलेलं आहे. सर्वांना आपलंसं वाटणारं हे व्यक्तिमत्व आहे. आमदार फंडातून त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी या प्रभागात आणला, खर्च केला. त्यामुळं या प्रभागाचा कायापालट निश्चितपणे झालेला आहे. टेमलाईवाडीचा कायापालट झालेला, मंदिराच्या दुरुस्तीसाठी नेहमी त्यांची मदत असतेच. गेले 25-30 वर्षे अतिशय झोकून देऊन काम केल्यामुळं एकूणच या प्रभागात प्रवीण केसरकर यांच्याबद्दलची जी काय भावना आहे ती आपलेपणाची आहे. आणि याच आपलेपणाच्या जोरावर, कामाच्या जोरावर, कर्तव्य बजावण्याच्या जोरावर पुन्हा एकदा ते काँग्रेसच्या वतीनं महापालिकेच्या मैदानात उतरणार आहेत. प्रचार सुरू झालेला आहे, नारळ फुटलेला आहे.
आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून मोठ्या प्रमाणात कामं त्यांनी या भागात केलेली आहेत आणि याच कामाच्या जोरावर प्रवीण केसरकर आता महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधून मैदानात उतरणार. आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.